कर्जत तालुक्यातील शिवसेना शिंदेगड युवा नेतृत्वातील महत्वाचे नाव असलेले युवा तालुका अध्यक्ष अमर मिसाळ सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. त्यांच्या मोबाईलवरील द एंड इज द बिगिनिंग, शेवट म्हणजे नव्या सुरुवातीची नांदी, या स्टेटसने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. या स्टेटस नंतर अमर मिसाळ लवकरच मोठा राजकीय निर्णय घेणार का, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू, खंदे आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून अमर मिसाळ यांची ओळख आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी युवा वर्गात स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. पक्ष संघटना वाढवणे, आंदोलने, स्थानिक प्रश्नावर भूमिका घेणे, यामुळे त्यांनी स्वतःचा मोठा समर्थक वर्ग तयार केलाय. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू होत्या. राजकीय वर्तुळात आता आणखी एक धक्कादायक माहिती चर्चेत आली आहे. अमर मिसाळ यांनी शिवसेना शिंदे गट युवा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा सुमारे 15 दिवसापूर्वीच दिल्याचे समजत आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पक्षातील अंतर्गत घडामोडीमुळेच हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. नुकताच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मिसाळ यांच्या कुटुंबाला अत्यंत निसटता पराभव स्वीकारावा लागला. मानगाव तर्फे वरडी, उमरोली या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या भावाच्या पत्नीचा अवघ्या 19 मतांनी पराभव झाला. या निवडणुकीत पक्षातून अपेक्षित ताकद आणि सहकार्य मिळाले नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये असल्याचे बोलले जाते. त्यानंतरच मिसाळ यांची पक्षातील अस्वस्थता अधिकच वाढल्याची चर्चा आहे. दरम्यान आमदार महेंद्र थोरवे आणि अमर मिसाळ यांच्यात काही वेळा चर्चा झाल्याचेही सांगितले जाते. मात्र त्यातून फारसे सकारात्मक निष्पन्न झाले नसल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जात आहे. पक्षात स्वतःची ताकद असूनही अपेक्षित स्थान आणि सन्मान मिळत नसल्याची भावना मिसाळ यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचेही बोलले जाते. अशातच द एंड इज द बिगिनिंग हे स्टेटस समोर आल्यानंतर राजकीय चर्चेला अधिक वेग आलाय. हा केवळ वैयक्तिक संदेश आहे की नव्या राजकीय प्रवासाचे संकेत, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. काहींच्या मते मिसाळ नव्या राजकीय पर्यायांच्या शोधात आहेत. कर्जत तालुक्यात अमर मिसाळ यांच्यासोबत मोठा युवा वर्ग आणि कार्यकर्त्यांची फौज असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांनी भविष्यात वेगळी राजकीय भूमिका घेतली किंवा पक्षांतराचा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम स्थानिक राजकारणावर होऊ शकतो. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा विषय महत्वाचा मानला जातोय. दरम्यान अमर मिसाळ किंवा शिवसेना शिंदे गट यांच्याकडून या सर्व चर्चांवर अधिकृत भूमिका समोर आलेली नसली तरी एका स्टेटसने आणि कथित राजीनाम्याच्या चर्चेने कर्जतच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.